जय तू ज्ञानेश्वर. आपल्या या दानाची परतफेड कशी करू मी? हे दान नाहीये बुवा. तुमचा श्वास अखंड सुरू राहावा ही आम्हा साऱ्यांची निकड आहे. तुमच्या हातून अनेक लोकांचे आयुष्य प्रकाशमान होणार आहेत आणि त्यासाठी तुमचं जगणं अत्यावश्यक आहे. इतकं मोठं नका करू मला. तुम्ही मोठेच आहात. तुमच्या हातात साक्षात सरस्वतीचा वास आहे. तिची अविरत सेवा करा. करेन, नक्की करेन. कदाचित तिच्या आशीर्वादामुळेच आपली भेट होण्याचे भाग्य माझ्या पदरी पडले. हा जन्म आपल्या सेवेत व्यतीत करण्याची माझी इच्छा आहे. आपण मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावं ही विनंती आहे माझी. क्षमा करा, पण जो स्वतः अपूर्ण आहे तो कोणाचाही गुरु होऊ शकत नाही. असे म्हणू नका. मला ही सृष्टी पुन्हा पाहायला मिळाली. माझी अनामिक व्याधी पूर्णपणे बरी झाली. केवळ आपणामुळे. माझ्यामुळे नाही, माझ्या गुरुदादामुळे आणि त्याने दिलेल्या आशीर्वादामुळे. गुरुने शिष्याला काहीही देण्याआधी शिष्यानं स्वतःची पात्रता सिद्ध करायला हवी. जी तू केलीस ह्यात तुझं श्रेय आहे ज्ञाना. ज्ञानाचे ईश्वर ज्ञानेश्वर आहात आपण. आपण स्वीकारा अथवा स्वीकारू नका, पण मी आपणास अंतरात गुरु मानतो आणि अखेरपर्यंत मानेन. मला आपणास काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे. मला खरं तर काहीही नको. केवळ एका गोष्टीची अनुमती हवी. अनुमती? आपलं नव्याने नामकरण करण्याची अनुमती. आपण सदैव आनंदी असता म्हणून आपल्याला सदानंद हे नाव शोभतच. पण आपल्याला हा जो नवा जन्म मिळालाय तो त्या सच्चिदानंद रूपी भगवंताचा प्रसाद म्हणून आणि त्याचं स्मरण राहावं म्हणून आजपासून आपलं नाव सच्चिदानंद असेल. आपल्यावर झालेल्या भगवंताच्या कृपेमुळे सच्चिदानंद बाबा अशी आपली ओळख असेल. सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा. जय दूत सच्चिदानंद बाबा. जय दूत ज्ञानेश्वर. जय दूत सच्चिदानंद बाबा. जय दूत सच्चिदानंद बाबा. जय दूत ज्ञानेश्वर. आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.